सोशल मीडियावर रातोरात प्रसिद्ध होण्याची आणि रील्सला जास्तीत जास्त व्ह्यूज मिळवण्याची अंधी शर्यत आता थेट रस्त्यावरच्या वादात बदलताना दिसत आहे। नालासोपारा पूर्वेतील ओस्तवाल नगरी परिसरात नवजीवन स्कूलजवळ 2 महिला इंस्टाग्राम क्रिएटर्समध्ये जोरदार हाणामारी झाली। काही काळापूर्वी एकत्र रील्स बनवून सोशल मीडियावर लोकप्रियता मिळवणाऱ्या या दोघी व्ह्यूज आणि फॉलोअर्सच्या स्पर्धेत एकमेकींच्या विरोधात उभ्या ठाकल्या। पाहता पाहता दोघींमधील शाब्दिक वाद विकोपाला गेला आणि प्रकरण थेट मारामारीपर्यंत पोहोचले। दोघींनी एकमेकींचे केस ओढत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची माहिती आहे। स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही महिला काही काळापूर्वी चांगल्या मैत्रिणी होत्या आणि एकत्र रील्स बनवत होत्या। मात्र अलीकडे त्यापैकी एका महिलेने लोकल ट्रेनमध्ये तयार केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। यानंतर फॉलोअर्स, व्ह्यूज आणि सोशल मीडिया लोकप्रियतेवरून दोघींमध्ये मतभेद आणि मत्सर वाढल्याचे सांगितले जाते। या वादाचे रूपांतर गुरुवारी दुपारी ओस्तवाल नगरी परिसरात मोठ्या भांडणात झाले। घटनेच्या वेळी नवजीवन स्कूल परिसरात मोठ्या संख्येने नागरिक आणि प्रवासी उपस्थित होते। अचानक सुरू झालेल्या या हाय व्होल्टेज ड्राम्यामुळे परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले गेले। दोन्ही महिलांना भर रस्त्यात एकमेकींशी झटापट करताना पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली। काही बघ्यांनी या घटनेला इंस्टाग्रामपासून WWE पर्यंतचा प्रवास अशी मिश्किल उपमा दिली। घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघींमध्ये मध्यस्थी करत परिस्थिती शांत केली। या घटनेमुळे सोशल मीडियावर व्हायरल होण्याची आणि रील्सला काही मोजके लाईक्स मिळवण्याची धडपड आता सामाजिक मर्यादा आणि वैयक्तिक नातेसंबंधावरही परिणाम करत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे। स्थानिक रहिवाशांच्या मते परिसरातील कंटेंट क्रिएटरमध्ये वाढत असलेली अस्वस्थ स्पर्धा सार्वजनिक शांततेसाठीही चिंतेचा विषय ठरते आहे। या संपूर्ण प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असून परिसरातील शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत।